गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी चिकन बनवलेलं. आले चिकन बनवायच्यानंतर मी टिक्का चिकन बनवलं. मग दुकानासाठी निघाली. बघ मला असं वाटलं ब्लश खूप जास्त लावलं. मी असं पुसायचा प्रयत्न करत होती. अँड देन ऊन खूप होता. माझे केस बघा कसे दिसतात आहे खरंच. अँड देन खूप वेळ रिक्षासाठी वेट करायच्या नंतर मला एक रिक्षा भेटली. अँड देन एक रिक्षावाल्याने मला माझ्या दुकानाकडे सोडलं. मग दुकानामध्ये सगळं असेंबल करताच एक कस्टमर आली. तिला सेफ्टी पिन पाहिजे होती आणि सेफ्टी पिन खूप आतमध्ये होतं. सो मी तसं दिलं. म्हणजे दुकान ओपन केल्या कस्टमरची लाईन लागलेली. टचवूड नाईस. मग एक दुसरी कस्टमर आली. ते टीचर आहेत. सो ते गजरा, इयरिंग्स, नेल पॉलिश हे घ्यायला आलेले. एकदा त्यांना समजलं की इथे आमच्याकडे दुकान चालू झालं आहे. तर त्यांनी पूर्ण स्कूलमध्ये म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये सांगितलं आमच्या इथे दुकान आहे, छान छान कलेक्शन आहे इयरिंग्सचे. तर त्यांचे ते टीचर्स लोक पण एकदा आलेले घ्यायला. भारी आहे आमचं असं दुकानाची थोडं पब्लिक प्रमोशन पण होतं आहे. मला खूप आवडतं आहे. मग त्याच्यानंतर मला आईस्क्रीमची क्रेविंग झाली. मग मी आईस्क्रीम खाल्लं. मग शेरू आला. शेरूला समजलं मी कॅमेरा ओपन केला म्हणून लगेच मला तो असं त्याचा पार्ट दाखवतो आहे. सो रूड ऑफ हिम. मग विशाल आला कामावरून. मला पाणीपुरी खायची होती. मग आम्ही दोघं पाणीपुरी खायला गेलो. इथे या बिल्डिंगमध्ये आय सपोज बिल्डिंगचं ॲन्युअल फंक्शन होतं. तिथे लहान पोरं डान्स करत होते. मग विशाल वॉज कॅमेरा कॉन्शियस. तो बोलतो तुला पण असं कॅमेरा कॉन्शियस फील होतं. आणि म्हणजे नाही, कारण तिथे पब्लिक होतं ना म्हणून थोडंसं फील होतं रे. आणि इकडची पाणीपुरी तर बेस्ट आहे. मग हे लोक विशालचे झाले मित्र इथे जमा झालेले दुकानाच्या इथेच, कारण त्यांना उद्या जायचं होतं. ते लोक उद्या जाणार आहेत रिसॉर्टला. विला बुक केलं आहे. सो दे आर स्टील डिसाइडिंग हाऊ टू गो. माझा एक पार्सल आलेला. सो ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल काय आहे. बाय.